अमुचं लग्न झालं. ते होत असताना मला आमच्या सुद्धा लग्नाच्या काही आठवणी आल्या. काही मोमेंट्स आठवत होत्या, काही विसरायला झालेल्या. म्हटलं आपल्याकडे अल्बम आहे, तो बघूया, तुमच्याबरोबर शेअर करूया आणि आठवणी ताज्या करूया. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आज आपण ह्या ब्लॉगमध्ये माझ्या आणि पुष्करचा लग्नाचा आणि एंगेजमेंटचा अल्बम बघणार आहोत. कारण आम्ही दोघं कसे भेटलो, आमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, आईबाबांना पहिल्यांदा मी कधी भेटले, एंगेजमेंट कधी झालं, लग्न कसं, कुठे, कधी झालं, हे सगळं आपण आज बघणार आहोत. कारण आता रिसेंट मी सगळं अमृताच्या लग्नाची वेडिंग सिरीज अपलोड केली होती. त्याच्यावर मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या की अंकिता, तुझी आणि पुष्करची लव्ह स्टोरी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल, किंवा तुझ्या लग्नाचे व्हिडिओज, फोटोज सुद्धा आम्हाला बघायला आवडतील. सो आज हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो सगळ्यात पहिलं म्हणजे आम्ही भेटलो कसे आणि आमची लव्ह स्टोरी सुरू कशी झाली. तर आता माझ्या या रिसेंटच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की पुष्करची मावशी ह्याच बिल्डिंगमध्ये राहते. सो आम्ही दोघी लहानपणापासून पुष्करने आम्हाला बघितलेलं आहे. कारण तो सुद्धा लहान असताना मावशीकडे खेळायला यायचा, कारण मावशीला 2 मुलं होती. सो ते सगळेजण इथे खेळायचे आणि आम्ही सुद्धा खेळायचो, मावशीकडे फिश टँक वगैरे बघायला जायचो. पण ती लहानपणातली ओळख आणि अशी डिरेक्ट ओळख काहीच नव्हती. सडन आम्ही जे भेटलो ते म्हणजे 2014ला मी SY ला होते आणि तेव्हा सोशल मीडिया म्हणजे फेसबुक खूप प्रचलित होतं. सो मला त्याने फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. आणि मी जसं म्हटलं तसं आम्ही खूप लहान होतो, त्याच्यामुळे डिरेक्ट आम्ही जे 2014ला भेटलो तेव्हा पुष्कर चेंबूरकर हे नाव मला असं होतं की मी ऐकलंय किंवा मी बघितलंय. पण मला ते पहिले तर असं होत होतं की मला आठवत नाहीये. पण ती लहानपणापासूनची ओळख होती. सो फेसबुकवरती त्याने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आणि ती मी ॲक्सेप्ट केली होती आणि तिकडनं पुढे हा सगळा आमचा प्रवास सुरू झालाय. आणि त्यावेळेला मला आठवते मी SY ला होते, मिड ऑफ SY, आणि पुष्करचं MCA कम्प्लीट करून जस्ट मला वाटतं 1-1.5 वर्ष त्याला जॉब लागला होता. सो तो जॉब करत होता. तर अशी फेसबुकवरनं आमची ओळख झालेली आणि मग फेसबुकवरती चॅट्स व्हायचे आणि त्या दरम्यानच मग आमचे कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज झाले. सो मग व्हॉट्सॲपवरती आम्ही बोलायला लागलो आणि ही झाली ओळख. आणि आईला तर मी आधीपासूनच ओळखायचे, कारण जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की पुष्करची मावशी या बिल्डिंगमध्ये राहते. सो आईचं सुद्धा येणं व्हायचं आणि आईच्या सिरियल्स वगैरे तेव्हा चालू होत्या. मला अजूनही आठवतंय की तेव्हा जुळून येती रेशीमगाठी चालू होती. सो तिला तर मी व्यवस्थितच ओळखत होते. आणि तसं बघायला गेलं तर आमचं दोघांचं असं काही ऑफिशियल प्रपोज वगैरे काही नाही. या सगळ्या बोलण्याच्या प्रोसेसमध्ये, भेटीगाठींमध्येच खरं तर आमचं दोन्ही साईडने जुळलं होतं. आणि भेटण्यावरनं सुद्धा मला अजूनही आठवतंय त्यावेळेला दिवाळी होती. सो दिवाळी पहाटच्या निमित्ताने पहिल्यांदा आम्ही असं फेस टू फेस भेटलो होतो. सो ते आमचं पहिलं भेटणं होतं आणि त्याने तर लगेचच त्या दिवशी घरी जाऊन सांगितलं होतं. कारण अगेन तेच आहे, आई सुद्धा मला आणि अमृताला व्यवस्थित ओळखायची. आणि थोडंसं इथे बिल्डिंगमध्ये आमच्या होतं, आम्ही दोघी ट्विन्स होतो, त्याच्यामुळे तसं सगळ्यांनाच आम्ही माहिती होतो. त्याच्यामुळे त्याने तर त्याच दिवशी घरी जाऊन सांगितलेलं की असं असं आहे वगैरे. आणि आईने सुद्धा मग मला आणि अमृताला दिवाळीमध्ये घरी बोलवलं होतं, सहज असं भेटायलाच. पण मला असं एक होतं की आज मला पुष्करच्या घरी जायचंय. आणि मग घरी गेलो, आई बरोबर सुद्धा खूप गप्पा झाल्या. आणि तो किस्सा म्हणजे पुष्करने जेव्हा घरी जाऊन सांगितलं की असं असं आहे, तर आईचा पहिला प्रश्न होता की अंकिता अमृतामधली नक्की कोण. कारण कसं व्हायचं, माझ्या आणि अमृतामध्ये ना खूप कन्फ्युजन होतो, कोण अंकिता कोण अमृता नावांमध्ये. सो पुष्करने तिला उत्तर दिलं होतं की जी लांब केसवाली आहे ना ती. तेव्हा तर माझे केस जवळजवळ एवढे होते. सो त्याने सांगितलेलं आईला की जी लांब केसवाली आहे ना तिच्याकडे तू जरा जास्त लक्ष दे. सो असं हे आमचे जे पहिले भेटण्याचे
हसण्याचे दिवस होते ते असे होते. आणि त्या ह्याच्यामध्ये मी पप्पांना नव्हतं बघितलं, कारण अगेन ते जर मावशीकडे वगैरे येत असतील तर असं पर्सनली काही बघणं नव्हतं झालं. आणि पप्पांची ओळख सुद्धा मला अजूनही आठवते. मी आणि अमू सॅमसंगच्या गॅलरीमध्ये जात होतो, काहीतरी आमचं काम होतं आणि आई पप्पा सुद्धा ऑन द वे आम्हाला तिथे दिसलेले. आई तर ओळखतच होती आणि तेव्हा पप्पांची माझी फर्स्ट टाइम ओळख झालेली. आणि टेलिपॅथी असं आपण म्हणू शकतो. आम्ही दोघी पुढे गेलो आणि आईने मला हा किस्सा सांगितलेला की आई पप्पांना म्हणालेली, ह्या दोघींपैकी ना मला ती जी लांब केसवाली आहे ना ती सून म्हणून चालेल. सो अशी ही माझी या सगळ्यांशी ओळख झालेली आणि ते सगळं खूप एन्जॉय केलंय खरं तर मी. आणि मग नंतर आमचा हा प्रवास सगळा पुढे सुरू झाला. आमच्या भेटीगाठी सतत पुष्करची फॅमिली, माझी फॅमिली, हा प्रवास सुद्धा खूप एन्जॉय केलाय. तर आणि मावशा वगैरे ना तसं आम्हाला दोघींनाही लहानपणापासून ओळखायच्या, त्याच्यामुळे असं काही प्रोसेस अशी काही झाली नाही की एकदम ओळख करून द्यायला लागली वगैरे, कारण ओळखतच होते मला. त्याच्यामुळे माझी येणी जाणी सुद्धा सगळ्यांकडे चालू होती. आणि मालू मावशीकडे मला आठवतंय गौरीश खूप लहान होता, बेबी होता, त्याच्यामुळे तिच्याकडे तर माझं सतत जाणं व्हायचं. त्याच्यामुळे त्याच्या घरी तर अगदी लगेचच कळलं होतं. आणि त्या ह्याच्यात माझ्या घरी फक्त अमू आणि माझा भाऊ सृजन या दोघांनाच मी आधी सांगितलं होतं, त्याच्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित माहिती होतं. आणि बाबांना मी सांगितलं ते साधारण 1 वर्षानंतर, कारण 2014ला आमचा हा प्रवास सुरू झाला आणि 2015च्या मला आठवतंय ऑक्टोबर नोव्हेंबरच्या गॅपमध्ये मी बाबांना सांगितलेलं. पण ते सुद्धा मला आठवतंय की मला असं डिरेक्टली जाऊन बाबांना की असं असं मला आवडतं कोणीतरी, अशी एक भीती होती. सो मी अमूला पुढे केलं होतं की अमू तू जा आणि बाबांना सांग की अंकुला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे किंवा असं, कारण खरं आहे तेव्हा असं डिरेक्टली जाऊन माझी हिंमत नव्हती. पण अगेन अमूने केलं होतं. पण अमूने सुद्धा एक ट्रिक केली होती की अमूने अशी चिठ्ठी लिहिली होती की अंकुला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे वगैरे, आणि बाबा झोपायचे त्या उशीच्या इथे आम्ही ती ठेवली होती. पण खरं तसं बघायला गेलं तर जी भीती होती ती नंतर खरंच गायब झाली, कारण माझे बाबा अगदी फ्री होते. सो त्यांनी मला लगेच विचारलेलं की अंकू काय झालं. सो मी त्यांना असं सगळं सांगितलेलं की आमची अशी अशी ओळख झाली आहे आणि असं असं. सो माझ्या घरी सुद्धा त्याच्यानंतर असं काहीच झालं नाही की काही कॉम्प्लिकेटेड होईल किंवा मान्य नव्हतं, असं काहीच झालं नाही. बाबांचा सुद्धा लगेच होकार होता. सो दोन्ही बाजू आमच्या त्यावेळेला अगदी क्लिअर झाल्या होत्या. आणि मग जसं सांगितलं की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मी बाबांना सांगितलेलं. आणि मग त्या 25 डिसेंबरला जेव्हा पुष्करचा बर्थडे असतो तेव्हा ऑफिशियल बाबा आणि पुष्कर असे बोलले होते, कारण बाबांनी त्याला विश करायला फोन केला होता. आणि मग त्यानंतर मस्त आम्ही दोन्ही फॅमिलीज मस्त एकमेकांशी कनेक्ट झालेलो. आणि मग नंतर 2016ला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. मी जॉबला लागले आणि मग म्हटलं आपण एंगेजमेंट करून घेऊया, कारण माझ्यात आणि पुष्करमध्ये 6 इयर्सचा गॅप आहे. सो एंगेजमेंट करून घेऊया असं ठरवल्यानंतर 2016 18 ऑगस्ट माझ्या आणि अमूच्या बर्थडेच्या दिवशी आमची एंगेजमेंट झालेली. सो एंगेजमेंटच्या मेमरीज आपण सगळ्यात पहिले बघून घेऊया. आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा पुष्कर अंकिता व्लॉग्स करत नव्हते, त्याच्यामुळे आमच्याकडे व्लॉग नाही आहे आणि व्हिडिओ सुद्धा आम्ही केला नव्हता. पण आमच्याकडे सगळ्याचे फोटोज आहेत, छान असे अल्बम्स आहेत. सो त्यातनं आज मेमरीज सगळ्या रिव्हील करणार आहे. सो हा आहे आमच्या एंगेजमेंटचा अल्बम. तर हा अल्बम मधला सगळ्यात पहिला फोटो. आम्ही दोघंही एकमेकांना रिंग्स घालतो आणि हा माझा एंगेजमेंटचा लुक होता, जो मी घरनं हॉलवरती जाताना तयार झाले होते. छान अशी पीच पिंक कलरची पैठणी नेसले होते, शेला घेतला होता आणि मस्त तयार झाले होते.
आणि हे पुष्करचं वेलकम करताना आई मामी सगळेजण छान, तेव्हा सुद्धा खूप धमाल केली होती आम्ही. बाबांनी पुष्करचं वेलकम केलं होतं आणि पुष्करला ते घेऊन येत होते. आणि असं पुष्करच्या वेलकमसाठी माझी सगळी फॅमिली छान एंट्रन्सला उभी होती आणि आम्ही गुलाबाच्या पाकळ्या सगळ्यांवरती टाकत होतो. सो मस्त त्यांचं वेलकम केलं होतं आम्ही त्यावेळेला. आणि मग फायनली एंगेजमेंटच्या सगळ्या विधींना इथे सुरुवात झालेली. आई बाबा बसलेत आणि इथे हे आई बाबा बसलेत आणि माझ्या आणि अमूचा फोटो किती वेगळ्या दिसायचो. आणि तेव्हा पण आम्ही बापरे. एंगेजमेंटला मला जी साडी नेसायची होती ती आईने माझी ओटी भरून मला इथे दिलेली. आणि माझ्या घरच्यांना आता तुम्ही अमूच्या लग्नात बघितलंच असेल किती उत्साही आहेत. सो माझ्या आणि पुष्करच्या एंगेजमेंटला सुद्धा त्यांनी असा हार्ट शेपचा पेढा केलेला आणि जो मी आणि पुष्करने पूर्ण संपवलेला. आणि हे मग सगळे बाकीचे विधी होते. जसं आईने मला साडी दिलेली तशी बाबांनी सुद्धा एंगेजमेंटचा जो ड्रेस होता तो इथे पुष्करला दिलेला. बाकी जे सगळं आपले विधी करतात, वराचे पाय धुवून त्याला गंध अक्षता वगैरे लावतात, हे सगळे इथे विधी होते. आणि ही माझी टिळक आजी, हेमांगी आईची आई, ती सुद्धा आता रिसेंटलीच एक्सपायर झाली. बट तिच्या सुद्धा आठवणी आम्हाला या अमूच्या लग्नात खूप आल्या. की यावेळेला आजी नव्हती पण माझ्या वेळेला आजी होती सगळ्याला. सो खूप आठवणी आहेत तिच्याबरोबर सुद्धा. आणि ही शुभदा आईची आई, ती सुद्धा आली होती. सो ती आता इथे पुष्करला ओवाळते. हा असा फोटो आहे. आणि इथे आई बाबा पुष्करला पेढा भरवतात. आणि मग मेन एंगेजमेंटला माझा असा लुक मी केला होता. आणि जी आईने मला साडी दिली होती ओटीत ती मी वेअर केली होती. मला अजूनही आठवतं, अशी मोरपिशी रंगाची होती. आणि मग त्याला सगळे मॅचिंगचे मी दागिने घातले होते. मेहंदीसुद्धा मस्त रंगली होती माझी तेव्हा. आणि या आमच्या रिंग्स. आणि हे सगळे असे रॅन्डम पिक्स आहेत. हे माझे आजोबा, बाबांचे बाबा. आणि ह्यांची सुद्धा यावेळेला आम्हाला खूप आठवण आली कारण पॅन्डेमिकमध्ये ते एक्सपायर्ड झाले. पण माझे आजोबा प्रचंड उत्साही होते आणि आमच्या सगळ्यांचे खूप लाडके होते. पण आबांची ही मेमरी आहे आमच्याकडे. आणि नंतर मग मला इथे सगळ्यांनी ओवाळलेलं तो हा फोटो आहे. पुष्करच्या मावशा, काकू, आई, हे सगळ्यांनी मला औक्षण केलं होतं. आणि इथे आम्ही रिंग्स घेऊन दोघं जण उभे आहोत. सो हा आमचा एंगेजमेंटचा दोघांचा लुक होता. आणि अशी आमची इथे एंगेजमेंट झालेली. फुल मस्ती धमाल केली होती आम्ही तेव्हा सुद्धा. आणि नंतर जे आपण सगळे फॅमिली फोटोज काढतो ते इथे आहेत. सो आई बाबा, अमू, अंजू आत्याला आत्ता तुम्ही अमूच्या लग्नात बघितलं असेल. अंजू आत्या, रोहित दादा, कुणाल, हा इथे सृजन आहे, आई बाबा, मी, पुष्कर, अमू. आणि हे माझे आजी आजोबा. टिळक आबांना तुम्ही बघितलं असेल. ही माझी आजी, हेमांगी आईचे आई बाबा. आणि मामा मामींना सुद्धा तुम्ही आत्ता बघितलं असेल. सो हे माझ्या वेळेचे फोटो आहेत सगळे. आणि ही धुळ्याची आत्या, बेबी आत्या आणि काका, या सगळ्यांना तुम्ही आत्ता अमूच्या लग्नात बघितलं असेल. माझ्या वेळेला सुद्धा अगेन सगळेजणांनी आम्ही खूप मस्त मज्जा केली होती. आणि ही मोनाताई आत्ता रिसेंटली अमूच्या लग्नात तिची तुम्हाला मी ओळख करून दिली होती. सो ती माझ्या एंगेजमेंटला होती आणि लग्नाला नंतर ती US ला गेली होती. सो तेव्हा नव्हती. पण ही मोनाताई आणि तिचे हे सासू सासरे आणि ही तिची मोठी मुलगी आरोही. माझ्या लग्नात ॲक्च्युली सगळे छोटे छोटे होते. बाकी तर रोहित कुणालची लग्न सुद्धा नव्हतं झालं. ही प्राचीताईची फॅमिली. आमच्या एंगेजमेंटच्या आधी प्राचीताईची सुद्धा एंगेजमेंट झालेली. सो ते सगळेजण सुद्धा आले होते. आणि हा आमचा पहिला फॅमिली फोटो चौघांचा. तर असा होता हा आमच्या एंगेजमेंटचा अल्बम. आणि त्या सगळ्या आठवणी खूप छान वाटलं कारण अमृताच्या खरंच लग्नात आम्हाला सगळ्यांना माझं लग्न खूप आठवलेलं, कारण असेच आम्ही सगळेजण एकत्र भेटलो होतो. तर अशी होती आमची लव्ह स्टोरी आणि अशा होत्या आमच्या एंगेजमेंटच्या मेमरीज. नेक्स्ट ब्लॉगमध्ये अंकिता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आमचा लग्नाचा अल्बम, त्याचबरोबर लग्नाच्या काही गमती जमती. सो नेक्स्ट ब्लॉग मिस करू नका. हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय. कसा वाटला ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सी यू अगेन. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.